नमस्कार मित्रांनो आता आपण स्वर्गीय चिम्या केसरी यांच्या घरी आलेलो आहे. मित्रांनो, स्वर्गीय चिम्या केसरीचं भव्य नियोजन बैलगाडा शर्यत साकोरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथं घाटावर होणार आहे. आता चिम्यानी अनेक घाटामध्ये फायनली वगैरे एक नंबरचा मान पटकावलेला आहे. चिम्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया मालकातून. दादा नमस्कार. नमस्कार. पहिलं नाव सांगा तुमचं. माझं नाव योगेश अनिल गाडे. कसं काय चिम्या केसरीचं नियोजन आहे आणि चिम्यानी थोडासा त्याचा प्रवास सांगा चिम्या. तसं जर सांगायचं म्हटलं तर शंकरभाऊ चिम्यानी अगदी कमी कालावधीमध्ये आमच्या आरुष सुटकॉन आणि बजरंग दल या दोन्ही बैलगाडा संघटनेचं नाव अगदी उच्च अशा स्तरावर नेलेलं आहे. म्हणून ज्याने आपलं नाव केलं त्या नावासाठी काय पण म्हणून आम्ही ही या ठिकाणी 20 तारखेला आपली भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत चिमा केसरी म्हणून आम्ही भरवणार आहोत. यामध्ये आमच्या संपूर्ण गावाचा अतिशय मोठ्या उत्स्फूर्तीने सर्व गावकऱ्यांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. सर्वांच्या सहकार्याने आम्ही 20 तारखेला ही यात्रा अतिशय मोठ्या आणि देखण्या स्वरूपात साजरी करणार आहोत. या यात्रेसाठी तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व लोकांनी गाड्या मालकांनी या ठिकाणी उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करतो. तर मित्रांनो, 20 तारखेला यात्रा आहे. आपण घाटात जाऊ. नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे आंबेगाव तालुक्यातील साकोरी या गावामध्ये. मित्रांनो, स्वर्गीय चिम्या केसरीचं भव्य नियोजन साकोरी या घाटामध्ये येत्या 20 जूनला होणार आहे. आज घाटात आलोय. घाटाची धावपट्टी अतिशय सुंदर आहे. कामकाज चालू आहे. आता धावपट्टी आळ्याचं पण कामकाज चालू आहे. अंतिम टप्प्यात काम आलेले आहे. येत्या 20 तारखेला ही यात्रा आहे. 235 गाडा मालक घेतला इथं प्राधान्य भेटलेले. घाटात आल्यानंतर ना आपल्याला इथे यात्रा कमिटी भेटलेली आहे. यात्रेचं आयोजन नियोजन गाडा मालकांना काय नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात. सचिन शेठ नमस्कार. नमस्कार शेखर भाऊ. स्वर्गीय चिम्या केसरीचं नियोजन येत्या 20 जूनला साकोरी घाटामध्ये होणार आहे. काय गाडा मालकांना नियमावली कशा प्रकारे यात्रेचे स्वरूप आहे सांगा. प्रथमतः तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही आज साकोरे नगरीमध्ये आलात. तुम्ही आज पाहताय साकोरे नगरीमध्ये भव्य दिव्य असं चिम्या केसरीचं नियोजन चालू आहे. आज आपण घाटात सर्वजण आयोजक मंडळी आहोत. नेमाटी सांगायच्या आधी तुम्हाला एक सूचना करतो की ह्या नेमाटीचं पालन बैलगाडा मालकांनी विनंतीपूर्वक करावे. ही पहिली अट असेल आमची. दुसरी अट अशी असेल की गाडे झालेत आमच्याकडे 240. सर्व गाड्या मालक आम्ही घेतलेत. सर्वांच्या विनंतीला मान दिलाय. कोणी आमच्यावर नाराज होऊ नका. यात्रा ही 1 दिवसाची आहे आणि ती यात्रा पारदर्शक करायच्या दृष्टीने आम्ही हे सर्वजण एकत्र आहोत. रॅक चालू झाल्यापासून 1 नंबरला जो गाडा पळल तर 232 गाडे 35 गाड्या असतील त्याप्रमाणेच गाडे पळतील. कोणी 8 नंबरचा गाडा 13 नंबरला आणू नका. विनंतीपूर्वक तुमचा सन्मान करून तुम्हाला पाठवलं जाईल. आणि शक्य नसन तर PDF पडल्यावर यात्रा कमिटीशी तुम्ही संपर्क करा आणि आम्हाला सांगा. आम्हाला शक्य होत नाही, आम्ही त्या ठिकाणी येत नाही. तुमचे पैसे आम्ही जे काय घेतले असतील टोकन फी 5000 रुपये ती रिटर्न करू. परंतु कोणत्याही प्रकारचं गालबोट लागल असं काही करू नका. शासनाने दिलेल्या नियमानुसार किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने दिलेल्या नियमानुसारच आम्ही यात्रा करणार आहोत. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हे भव्य दिव्य असं नियोजन चाललं आहे. हे फक्त आमच्या चिम्याच्या आठवणीसाठी आम्ही करतोय. याच्यात कोणत्याही प्रकारचा कोणाचा काही हेतू नाही असं सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी इथे सांगतो. घाट सकाळी किती वाजता चालू होईल? घाट चा पहिला नेम सांगतो. रॅक हा सकाळी 6 वाजता भैरवनाथाची देवपूजा करून आम्ही या ठिकाणी असणार आहोत. 6 वाजता म्हणजे 6 वाजता गाडा रॅक मध्ये जाईल आणि 6:30 वाजता 6:31 1 नंबरचा गाडा इथं तुम्हाला धावपट्टीवर दिसेल. त्या पद्धतीने सर्व यात्रा कमिटी सज्ज असेल. त्या अनुषंगाने सर्व बैलगाड्या मालकांनी तयारी करून यायची.
अन्यथा आपल्याला जर शक्य नसेल तर तुम्ही आम्हाला फोनद्वारे कळवा, तसे आम्ही तुमची नियोजनाची पद्धत त्याप्रमाणे करून देऊ. टायमर कसा लावलेला आहे तुम्ही? टायमर हा 3 मिनिटाचा राहील सिरियल साठी आणि फायनल साठी 4 मिनिटाचा राहील. कांड्याची आट वगैरे कसं काय? कांड्याच्या आठ फायनलला 70 फूट आणि रेग्युलर 70 फूटच राहील. फायनल किती गाडा मालकांना प्राधान्य भेटणार? 20 बक्षीस आहेत, तर 20च आम्ही गाड्या घेणार आहोत. कोणाला त्याच्यात समजा 20 नंबरच्या गाडी मालकाला शक्य नसेल, बैल झुपायची नसेल, तर 21वा हा नंबर घेतला जाणार नाही. कोणालाही पुढे चान्स दिला जाणार नाही. 15 पळू, 12 पळू, 20 पळू तेवढेच गाडी मालक घेतले जाते. फायनल काय काय बक्षीस आहे? फायनलला रोख स्वरूपात आपण बक्षीस दिलं. काय होतं शेखर भाऊ, आपण गाडी दाखवतो आणि मग लोक नाराज होतात की 1.5 लाख रुपयाला गाडी जाते आणि तुम्ही 70,000 देता, 50,000 देता. त्या अनुषंगाने आपण रोख रक्कम टाकलेली आहे. 71,000, 61,000, 51,000, 41,000 अशी भव्य दिव्य बक्षिसे आणि आपण सेपरेट फायनल देणार आहोत. कुठल्याही प्रकारचा टच पॉइंट राहणार नाही. सेपरेट फायनलचं बक्षीस असणार आहे. धावपट्टी आणि आळ्याचं काम? धावपट्टी आता तुम्ही समोर पाहताय, धावपट्टी पूर्णपणे 1 नंबर करण्याचं काम इथं सर्व ग्रामस्थ असतील किंवा चिम्याचे जे आयोजक मंडळ आहे त्यांनी केलेलं आहे. आणि आपलं आळ्याचं तर दोन्ही बाजूने गेट आहे, पूर्ण बांधलेला आळा आहे, त्यामुळे बैलांनाही जाण्याची कोणतीही तिथं शक्यता नाही. धावपट्टी कशी लावली जाईल? धावपट्टी साधारणतः आता आमच्या नियमानुसार गेल्या वर्षी आम्ही नवरात्र फेस्टिवल केली, त्या ठिकाणी आम्हाला थोडंसं असं जाणवतंय की आपली धावपट्टी कडक लागते, म्हणून आम्ही तो पण विचार करून त्या अनुषंगाने धावपट्टी लावणार आहोत. ज्या 450 धावपट्ट्या असतात तिथं जो काही गाड्या मालकाला सेकंद तुटतो किंवा 12, 10, 11, 10, 11, 20 होतात, त्या अनुषंगाने विचार करूनच आम्ही धावपट्टी लावणार आहे. कोणालाही गाड्या मालकाला नाराज होईल अशी धावपट्टी नसणार आहे. गाडा मालकांचे टोकन जुगलबंदीमध्ये कसे घेतले जाणार आहे ते सांगा. आता गाडे मालकांनी आम्हाला जे नाव दिलं आहे सचिन कैलास मोडवे, त्याच्या जुगलबंदीत जर गणेश सदाशिव गाडे नाव असेल तर गणेश सदाशिव गाडे आणि सचिन कैलास मोडवे हीच नावं पुकारली जातील. त्यांना कोणत्याही प्रकारचं नाव चेंज करता येणार नाही. चेंज करायचं असेल किंवा टोकन द्यायचं असेल तुम्हाला तर आम्हाला पहिलं कळवा. आम्ही आमच्याकडं चांगल्या गाडी मालकांची नाव आहेत किंवा टोकन त्यांना देणं शक्य झालं नाही, त्यांना आम्ही तो टोकन देऊ. परंतु कोणीही परस्पर टोकन विकायचा नाही. ते जे नाव आहे टोकनवर तेच नावाने गाडा इथं पळेल आणि त्याच नंबरला पळेल. कुठल्याही प्रकारचा 1 नंबरचा गाडा 100 नंबरला पळणार नाही. 1 म्हणजे 1, 2 म्हणजे 2. त्या अनुषंगाने सर्वांनी बैलगाडा मालकांनी नियोजन करावे. आपण आता पाहिलं असन इथं मोठी यात्रा झाली खेड या ठिकाणी. माझा 3 वर्षापूर्वी आशिष गाडे आणि माझा जुगलबंदी टोकन होता, 1 टोकन होता. तरी शेखर भाऊ आम्ही 7 वाजता तिथे जाऊन बारी केलेली. कोणी म्हणून मला लांबून यायचंय किंवा मला जवळून यायचंय, कुठलेही कारण सांगू नका. शक्य नसन तर तुम्ही आम्हाला उद्याच कळवा. आम्हाला शक्य नाही, आम्ही तुमचा टोकन दुसऱ्या गाड्या मालकाला देऊन ऍडजस्टमेंट करू. परंतु परस्पर कोणीही टोकन विकू नका. एका पण ग्रुपवर चर्चा झाली नाही पाहिजे आम्ही टोकन विकतोय आम्हाला बदली पाहिजे, असं काही होणार नाही. पाहुणे नमस्कार. नमस्कार शेखर भाऊ. पहिला परिचय द्या. माझं नाव योगेश अनिल गाडे. गाडा मालकांना तुमच्याकडून काही आव्हान कर सांगा. तसं जर पाहिलं तर गाडी मालकांनी वेळेत येणं फार गरजेचं आहे. कारण की आम्ही आता कमीत कमी 8 दिवस पाहतोय. गाडी मालकांनी आम्हाला एवढा त्रास केलाय, पण आम्हाला जेवढं होता होईल तेवढी आम्ही नावं या ठिकाणी घेतलेली आहेत. फक्त गाडी मालकांनी आम्हाला एक सहकार्य करायचे का प्रत्येकाने वेळेत यायचे आणि आपला गाडा वेळेप्रमाणे पळवायचा, ही आम्हाला सर्व गाडी मालकांना आमची विनंती आहे. पाहुणे नमस्कार. नमस्कार शेखर भाऊ. परिचय द्या पहिल्यांदा तुमचा. माझं नाव नितीन चासकर. 235 ते 240 गाडा मालकांना तुम्ही प्राधान्य दिलेले आहे. तर यात्रा पारदर्शक होण्यासाठी कसं काय तुमच्याकडून नियोजन असणार? या ठिकाणी स्वर्गीय चिम्या केसरी ही यात्रा गणेश भाऊ गाडे आणि अनिल मामा गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकोरे ग्रामस्थ असतील, सगळे गाडा मालक असतील, गाडा शौकीन असतील, यांच्या नियोजनाखाली ही चांगल्या अशा प्रतीची आंबेगाव तालुक्यातली चांगली यात्रा करण्याचा मानस साकोरे ग्रामस्थांनी उचललेला आहे. आणि तो पूर्ण करण्यासाठी गेले 15 दिवस झाले सातत्याने घाटाची दुरुस्ती असेल किंवा गाडी मालकांना समजून सांगण्याचा किंवा गाडी घेण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न हा साकोरे ग्रामस्थांनी आयोजकांनी केलेला आहे. गाडी मालकांना
जितके टोकन देणे आम्हाला शक्य होतं अखिल भारतीय बैलगाडीच्या नियमाप्रमाणे तितके टोकन दिलेत. आणि आमच्या माहितीनुसार सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात म्हणायला काही हरकत नाही 235 गाड्या या ठिकाणी आम्ही घेतलीत. सगळ्यात जास्त गाड्याच घेण्याचं धाडस पण केलेलं आहे. दिवस देखील मोठा आहे. त्याचप्रमाणे गाडी मालकांनी आग्रह केल्यामुळे ही गाडी जास्त घेतली. आम्हाला गाडी ऍक्च्युली 180 घ्यायची होती, परंतु सगळा मित्र परिवार असेल संपर्क मोठा असला कारणाने आजूबाजूची गावं असतील यांचं गाडं घेणं गरजेचं होतं. म्हणून आपण जितके चांगले गाडी आहेत तितके घेतलेले आहेत. आणि हे गाडं उरकणं हे गाडी मालकांच्या हातात आहे. आयोजकांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे का सगळ्यांना संधी भेटावा ही आयोजकांच्या पूर्ण इच्छा होती. परंतु या ठिकाणी साकोरे गावामध्ये जिल्हा परिषद शाळा असेल 1ली ते 7वी ही घाटाच्या जवळ शाळा आहे. शनिवार असेल शाळा 11 वाजेपर्यंत असते आणि त्या ठिकाणी रविवार आहे. एकच दिवस यात्रेचं नियोजन आयोजन केलेलं आहे आणि 235 गाड्या घेतलेला आहे. म्हणून या ठिकाणी फक्त गाडी मालकांनी सहकार्य केलं तरच ते गाडी उरकतील आणि त्यानंतर आपण 20 गाडी फायनलला घेणार आहे. फायनल झाली तर ती यात्रा चांगली होईल. म्हणून हे फक्त आणि फक्त गाडी मालकांच्या हातात आहे. त्या गाडी मालकांनी सहकार्य करावे हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. जे कोणी गाडा मालक या ठिकाणी आम्हाला गाडी घेता आलेली नाहीयेत, गणेश भाऊ गाडी असतील, अनिल मामा गाडी असतील, समस्त ग्रामस्थ साकोरे असेल, सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या गाड्या मालकांचं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो का तुमचा गाडा आम्हाला घेता आला नसेल तर कृपया नाराज होऊ नका. गाड्याची शर्यत ही खरोखर चांगली गाडी घेतलेली आहे आणि ती बघण्यासारखी आहे. तुम्ही आमच्या इथं यात्रेसाठी सहभागी व्हा, उपस्थित व्हा, गाडी बघा. तुमचा नक्कीच या ठिकाणी मान सन्मान सगळ्यांचा केला जाईल. भविष्यात साकोरे गावामध्ये ज्या दिवशी आम्ही यात्रा भरू नवरात्र फेस्टिवल 2 दिवस भरवली जाते ती यात्रेचा मानस असा करू एखादा दिवस वाढू. परंतु या ठिकाणी सगळे गाडा मालक असतील, मित्र परिवार असतील, पाहुणे रावळे असतील, कुणी नाराज होऊ नका. या ठिकाणी साकोरे ग्रामस्थांच्या वतीने अशी दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांनी यात्रेला या. यात्रा ही पारदर्शक पद्धतीने चांगली अशी करण्यात येईल आणि त्याचं आयोजन आणि नियोजन हे चालू आहे. 235 गाड्या घेतल्यात. गाडी कसं उरकणार तुम्ही? पहिला गाडा किती वाजता सुटणार? या ठिकाणी 235 गाडी हे वर्षामधले 20 जून आणि 21 जून हे दिवस मोठे आहेत. दिवस जरी मोठे असले तरी गाडा पण त्या पट्टीमध्ये 235 घेतलेला आहे. स्वर्गीय जपान केसरीला 4 वाजता पहिली फेरी उरकली होती. त्या अनुषंगाने आम्ही देखील 235 गाडी घेतलेत. फक्त गाडी मालकाने आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. बरोबर 6 वाजता रॅक खोलला जाईल. 1 ते 20 गाडी हे 6:30 वाजेपर्यंत घेतले जातील. मात्र 6:30च्या नंतर जर तो 20 नंबर टोकनच्या आतला गाडा आला तो गाडा मात्र या ठिकाणी शर्यतीमध्ये भाग घेऊ शकत नाही. त्यांची आम्ही जी काही डिपॉझिट फी घेतलेली आहे ती त्यांना रिटर्न देऊन त्यांचा गाडा आतमध्ये पळवता येणार नाही, रॅकमध्ये घातला जाणार नाही. 1 नंबर टोकन म्हणजे 1 नंबर टोकनलाच पळन. तुम्हाला रॅकमध्ये गाडा मालकांना सांगण्यात येते की गाडा सुद्धा तुम्हाला मागं पुढं करता येणार नाही. गाडा तुम्ही मागं पुढं केला तर तुमची प्रवेश फी दिली जाणार नाही, तुमचा गाडाही पुकारला जाणार नाही. अशा पद्धतीचे यात्रेचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. गाडा मालकांनी सहकार्य केलं तरच यात्रा चांगली होणार आहे. आयोजकांनी जास्तीत जास्त गाड्या घेण्याचा प्रयत्न केलाय. कुणीही गडबड करायचा प्रयत्न केला त्याचा गाडा घेतला जाणार नाही. चुकीच्या पद्धतीने कुणीही गाडा मालकांनी येऊ नये. ज्यांचे टोकन लेट आले असतील किंवा दुपारच्या 7 किंवा सकाळी आले असतील आम्हाला जमणार नाही त्यांनी आजच संध्याकाळी आम्ही जी PDF सोडणार आहे ते आयोजक यात्रा कमिटीला कळवावे. त्यांची प्रवेश फी रिटर्न दिली जाईल. ते नाही आले तरी आम्हाला कुठली हरकत नाही, परंतु यात्रेला गालबोट कुठं लागन असं गाडा मालकांनी कुणी करू नये. आपल्याला टोकन ज्याप्रमाणे दिलेत त्याचप्रमाणे त्यांना येण्याची विनंती आहे. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा शेखर भाऊ तुम्ही साकोरे गावामध्ये चिम्या केसरीच्या आयोजनाच्या घाट दुरुस्तीसाठी किंवा घाट दाखवण्यासाठी, आळ्याचं काम दाखवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालात. गणेश भाऊ गाडी मित्र परिवार, अनिल मामा गाडी मित्र परिवार, समस्त ग्रामस्थ साकोरे यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन, धन्यवाद.